सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इथं हातमागावर मोठ्या प्रमाणात कापडाची निर्मिती होते. यातीलच एक घटक म्हणजे खर्चीवाले यंत्रमागधारक. त्यांना गेल्या 13 वर्षापासून मजुरी वाढ मिळालेली नव्हती. गेल्या 40 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. आज प्रांत कार्यालयामध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना दोन्ही संघटनांची बैठक घेऊन 52 पिकाला 26 पैसे दरवाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ पुढील 3 वर्षांसाठी लागू असेल, तर ही दरवाढ 15 जूनपासून लागू होईल. यावेळी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी आनंद व्यक्त केला. इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो. या शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात कापडाची निर्मिती होते. यातीलच एक भाग म्हणजे खर्चीवाले यंत्रमागधारक. गेल्या 40 ते 45 वर्षांपासून आपला व्यवसाय स्वतःच यंत्रमागधारक चालवतात. पण गेल्या 13 वर्षांपासून त्यांना मजुरी वाढ मिळाली नव्हती. 40 दिवसांपासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी आंदोलन करून आपले व्यवसाय बंद ठेवले होते. यावेळी आमदार, खासदार यांना निवेदन देऊन सुद्धा कुणीही याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर 2 वेळा बैठक घेतली होती. या बैठकीला मात्र असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळं शहरामध्ये मारामारी, यंत्रमाग कारखान्यातील कापडाचे धागे फाडणे असे प्रकार घडले. यामध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मध्यस्थी करून प्रांत कार्यालयात बैठक लावली होती. या बैठकीला ट्रेडिंग धारकांनी दांडी मारली. पण आज पुन्हा बैठक घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी तसंच यार्न असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी मध्यस्थी करून योग्य तो तोडगा काढला. या तोडग्यामध्ये 52 पिकाला 26 पैसे मजुरी वाढ देण्यात आली आहे. ज्या त्या कारखानदारानं आणि ट्रेडिंग धारकानं दर वाढवून घेण्याचे आहेत. ही दरवाढ पुढील 3 वर्षांसाठी लागू असेल. ही दरवाढ 15 जूनपासून लागू होणार आहे. त्यामुळं खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांचे आभार मानले. या बैठकीला माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रांताधिकारी दीपक शिंदे, पुंडलिक भाऊ जाधव, शहाजी भोसले, शिवाजी लोखंडे, त्याचबरोबर यार्न असोसिएशनचे आणि खर्चीवाली यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. खर्चीवाले यंत्रमागधारकांचा आंदोलन आमचं खूप दिवस झालं चालू होतं. सन्माननीय हाळवणकर साहेबांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि ट्रेडिंगवाल्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही 15 दिवस हे आंदोलन स्थगित केलं होतं. पण आजची आमची भूमिका अशी होती, आज प्रश्न मिटला नसता तर आम्ही आत्मदहन करायच्या हिशोबाने आंदोलनाचा इशारा दिला होता. व आमच्या सर्वच महिला व सर्वच आमचे यंत्रमागधारक हातात डिझेलच्या बाटल्या व पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आज प्रश्न मार्गी नसता तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने सन्मान्य हाळवणकर साहेब व पुंडलिकराव जाधव यांनी यात मध्यस्थी करून 52 पिकाला 26 पैसे, याचा अर्थ अर्धा पैसा मजुरी वाढ दिलेला आहे. ही मजुरी वाढ देता येत नसताना देखील सर्व पाली बालोत्रा प्रोसेसिंग बंद आहेत, इथे प्रोसेसिंग बंद आहेत, तरी देखील ही वाढ त्यांनी द्यायला त्यांना भाग पाडलं. त्याबद्दल आम्ही सर्वच खर्चीवाले यंत्रमागधारकांचे त्यांचा आभार मानतो. आणि खर्चीवाले यंत्रमागधारकांनी आजपासून हा जो आंदोलनाचा पवित्रा आहे माघार घेतलेला, ही वाढ जी आहे ती 3 वर्षासाठी असणार आहे. 3 वर्षानंतर पुढची जी काय वाढेल ती पुढची वाढवेल. आणि जी बेसिक जी मजुरी आमची ठरलेली आहे 52 पिकाला, त्याच्या अनुषंगाने ज्या क्वालिटी असतील त्या क्वालिटी संदर्भात ही वाढ होत राहील. तशी त्या ट्रेडिंगवाल्यांनी ती मजुरी वाढ द्यावी. आणि गेली 13 वर्ष खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची मजुरी वाढलेली नव्हती. त्याच्यामध्ये खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मजुरी वाढीचं 1 महिन्याचं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला मागच्या बैठकीमध्ये
प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आमची एक समन्वयाची बैठक ट्रेडिंग कंपनी आणि खर्चीवाला यंत्रमागधारक अशी झाली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की आजच्या 8 तारखेला या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तो निर्णय आज एकमताने असा झाला की 52 पीकला 26 पैशाची मजुरी वाढ. पूर्वी 13 वर्षापूर्वी 13 पैसे वाढलेली होती. त्यानंतर एकदमच ही सगळ्यात मोठी वाढ 26 पैशाची वाढ झालेली आहे. खरं म्हणजे पाली बालोत्रासारख्या सगळ्या प्रोसेस बंद आहेत, इचलकरंजीतल्या प्रोसेस बंद आहेत. जागतिक युद्ध परिस्थितीमध्ये मंदीची परिस्थिती असताना ट्रेडिंगवाल्यांनी यंत्रमागधारकांच्या चळवळीचा मान ठेवून 52 पीकला 26 पैशाची वाढ दिली आहे आणि ही वाढ 1 एप्रिलला जी मजुरी होती त्याच्यामध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेला त्याच्यामध्येही वाढ द्यायची आहे. आणि ही वाढ ज्याच्याकडे 1 एप्रिल ही केम्ब्रिकसाठी वाढ आहे ते सोडून धोती, मोठी नक्षी, मोठा पन्ना, वेगवेगळ्या क्वालिटीचे जे मजुरी आहेत ते ट्रेडिंग कंपनीवाल्या आणि कारखानदारांच्या संगनमताने त्यांच्या पातळीवर त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. त्याला या करारामुळं कुठलीही बाधा येणार नाही, ते त्यांच्या पातळीवर ठरेल. पण केम्ब्रिकला 52 पीकला 26 पैशाची वाढ ही ट्रेडिंग कंपनी आणि ही 15 जूनपासून ही वाढ लागू राहील अशा पद्धतीचा निर्णय 3 वर्षासाठी ही वाढ ही लागू करण्यात आलेली आहे. आणि यंत्रमागधारकांनी आणि ट्रेडिंगवाल्यांनी एकमताने आज प्रोसिडिंगवर सह्या केल्या आणि एकमताने त्याला मान्यता दिलेली आहे.